नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रावण महिना म्हणजे आकाशातून बरसणारा पाऊस आणि हृदयातून बरसणाऱ्या भावना. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला आपण नागपंचमी हा सण साजरा करतो. या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत सापांना फक्त प्राणी नव्हे तर दैवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं. आपल्या पौराणिक कथांमध्ये नागदेवता अनेकदा दिसतात. शेषनागावर विष्णुशयन, शिवाच्या गळ्यातील वासुकी, कृष्णाने कालियावर विजय मिळवला, अशा अनेक रूपात. पंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते, दूध अर्पण केले जाते, रांगोळ्या काढल्या जातात आणि आदल्या दिवशी स्त्रिया उपवास करतात. शेतकरी नागदेवतेची पूजा करतो कारण तो शेतीचं रक्षण करतो. गृहस्थ नागदेवतेची पूजा करतो कारण तो घरात सौख्य नांदवतो. पण एका बहिणीसाठी नागपंचमी म्हणजे भावाच्या आयुष्याचं रक्षण करण्याची संधी. हा उपवास म्हणजे एक नवस असतो. देवा, माझ्या भावाचं आयुष्य सुखाचं जावो, त्याच्या वाट्याला कधीही संकट येऊ नयेत. म्हणून या उपवासाला भावाचा उपवास असे म्हणतात. शब्दांपेक्षाही जास्त प्रभावी असतो हा क्षण. पण हा उपवास करायचा कसा? सकाळी लवकर उठून स्नान करावे. मनात एक निश्चय करावा की हा उपवास मी माझ्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखासाठी आणि रक्षणासाठी करत आहे. देवघर साफ करून देवाची पूजा करावी. नागदेवतेचा फोटो किंवा मूर्ती ठेवून पूजा करावी. दूध, फुलं, दुर्वा, हळदी कुंकू, तांदूळ अर्पण करावेत आणि हात जोडून मनोभावे प्रार्थना करावी. माझ्या भावाचं आयुष्य सुखात, समृद्धीने भरभरून राहो, त्याला निरोगी आणि आनंदी आरोग्य आयुष्य लाभो. हा उपवास काही भागांमध्ये निर्जला केला जातो, तर काही ठिकाणी फळाहार घेऊन सुद्धा किंवा फक्त दूध पिऊन सुद्धा हा उपवास केला जातो. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात जिथे नाती केवळ सोशल मीडियावर उरलेली आहेत, अशा या पिढीला या नात्यांचं, आपल्या भारतीय परंपरेचं महत्त्व आपणास सांगायला हवं आणि अशाच परंपरा जपण्यासाठी आपल्या सांस्कृतिक ठेवा या चॅनलला सबस्क्राईब